कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयनं आपला हंगामातील पहिला कापूस अंदाज जाहीर केला आहे. सीआयच्या अंदाजातून बाजारविषयक 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. त्यातील पहिली गोष्ट आहे, यंदा शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कापूस उत्पादनात मोठी घट येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यंदा देशात कापसाची टंचाई निर्माण होऊन भारताला कापूस आयात वाढवावी लागणार आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंदाजामुळे कापूस बाजार भविष्यामध्ये सुधारू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. मग आता सीआयचा अंदाज आणि भविष्यातील कापूस दरवाढ यांचा नेमका आपण संबंध कसा लावू शकतो याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहे. तसंच सीआयच्या कापूस अंदाजावरून मागील काही वर्षांमध्ये नेमका गोंधळ किंवा टीका कशामुळे होते याचाही आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण सीआयचा कापूस अंदाज या अंदाजामुळे कापूस बाजाराला कसा आधार मिळू शकतो किंवा परस्पर संबंध काय ते समजून घेऊया. आता हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे आधीपासूनच शेतकरी सांगत होते की यंदा आमचं उत्पादन घटलंय. आता सीआयनं सुद्धा असंच म्हटलंय. सीआयनं सांगितलं की यंदा देशातील कापूस उत्पादन हे तब्बल 8% कमी राहणार आहे. कापसाचा वापर मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार आहे. म्हणजे कापूस वापर कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही. आयात मात्र जवळपास दुप्पट होणार आहे. म्हणजेच आपल्याला कापसाची टंचाई भासू शकते. म्हणजेच उद्योगांना कापसाचा वापर जेवढा होतो त्यापेक्षा कापसाची उपलब्धता देशामध्ये कमी राहील. त्यामुळेच आपल्याला आयात करावी लागेल. याचा थेट संबंध काय किंवा याचा थेट अर्थ काय, तर आपल्याला कापूस आयात वाढवावे लागणार आहे. बरं, कापसाचे आयात वाढणार म्हणजेच आपले रेट वाढणार. मग याचा संबंध काय, तर याचं थेट उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बाजारात. आता आपण थोडं आंतरराष्ट्रीय बाजाराकडे जाऊया. आता विषयांतर होतं आहे परंतु याचं उत्तर तिथे आहे, त्यामुळे तिथं जावंच लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती काय आहे, तर जागतिक पातळीवर सुद्धा यंदा कापूस उत्पादन कमी होणार आहे. ते कशामुळे कमी होणार आहे, तर जागतिक कापूस उत्पादनात चीन, भारत आणि अमेरिका असे नंबर लागतात. आता चीन हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे परंतु कापूस वापरात सुद्धा आघाडीवर आहे. पण यंदा काय झालं, यंदा चीनमधलं कापूस उत्पादन तब्बल 12% कमी झालं. मग जेव्हा चीनचं उत्पादन कमी होतं किंवा चीनचं उत्पादनापेक्षा जेव्हा वापर जास्त होतो तेव्हा चीन काय करतो, चीन अमेरिकेकडून कापूस घेत असतो. म्हणजेच अमेरिका हा चीनचा मुख्य कापूस पुरवठादार आहे. पण यंदा काय झालं, यंदा अमेरिकेमधील उत्पादनसुद्धा 12% कमी झालं. मग आता याचा थेट संबंध काय आहे किंवा यामुळं काय होऊ शकतं, आता याचं आपल्या डोक्यातसुद्धा उत्तर आलं असेल. ते उत्तर असं आहे की चीन आपली जे काही घटलेलं उत्पादन आहे किंवा आपली मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेकडून जास्तीत जास्त कापूस विकत घेऊ शकतो किंवा इतर देशांकडून घेऊ शकतो. समजा चीननं अमेरिकेकडून जर कापूस आयात वाढवली म्हणजेच काय होणार की इतर जे देश अमेरिकेकडून कापूस घेतात त्यांना कापूस यंदा मिळणार नाही. त्यातच भारतासारखा महत्त्वाचा कापूस उत्पादक आणि वापरकर्ता देश आयातीत उतरला तर काय होणार. आता आपल्या डोक्यात ट्यूब पेटलीच असेल. तर काय होणार की आंतरराष्ट्रीय बाजारात निश्चितच कापसाचे भाव वाढणार. आता अमेरिकेचं उत्पादन कमी होणार, चीन आयात वाढवणार. म्हणजे भारताला जर आयात करायची असेल तर भारताला ब्राझील आणि इतर देशांकडे जावं लागेल. तिकडून आयातसुद्धा स्वस्त पडणार नाही आणि भारत आयात करतो म्हणल्यावर आधीच रेट वाढलेले असू शकतात. त्यामुळे साहजिकच देशातसुद्धा कापसाचे भाव वाढलेले असू शकतात. आता हा जो सगळा काही ताळमेळ आहे, हा जो काही परस्पर संबंध आहे, हा आपल्या लक्षात आलाच असेल. त्यामुळंच सीआयनं जो आपला उत्पादन आणि आयातीचा अंदाज जाहीर केला त्यामुळं भविष्यामध्ये देशातील कापूस बाजाराला आधार मिळू शकतो. याचं उत्तर किंवा याचं गणित आपल्या लक्षात आलंच असेल. आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज नेमका काय आहे आणि या अंदाजावर नेमकी दरवर्षी टीका का होते याचा आढावा थोडक्यात घेऊयात. सुरुवातीला नेमका अंदाज काय ते समजून घेऊया. आपला हंगाम नुकताच सप्टेंबर महिन्यामध्ये संपला. 9 ऑक्टोबरला सीआयनं एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटलं होतं की देशातील कापूस उत्पादन गेल्या हंगामात जवळपास 319 लाख गाठींनी झालं होतं. पण यंदा त्यात 8% घट होणार आहे आणि यंदा कापूस उत्पादन 295 लाख गाठींवर स्थिरावणार आहे. असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला आहे. आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं असं म्हणणं आहे की गेल्या हंगामामध्ये आपण 12.5 लाख गाठी कापूस आयात केला होता. पण यंदा आपलं उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे आपल्याला तब्बल 22 लाख गाठी कापूस आयात करावा लागू शकतो. निर्यातीचं काय, तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं असं म्हणणं आहे की गेल्या हंगामात आपण 15.5 लाख गाठी कापूस निर्यात केला होता. यंदा आपण केवळ 14 लाख गाठी कापूस निर्यात करू शकतो. पण जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अमेरिकेचा कापूस जास्तीत जास्त चीननं खरेदी केला तर बांगलादेश आणि इतर शेजारच्या देशांना कापूस आयातीसाठी सुद्धा भारतावर अवलंबून राहू शकतं. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतलं उत्पादन घटणार आहे, चीनची आयातसुद्धा वाढणार आहे. मग चीनने जर अमेरिकेचा जास्तीत जास्त कापूस खरेदी केला तर बांगलादेशसह इतर देश भारतातून आयात वाढवू शकतात.
म्हणजेच निर्यातीचा आकडा वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक आतापासूनच व्यक्त करतायत। त्यामुळे निर्यातीचा आकडा पुढच्या काळामध्ये वाढू शकतो किंवा भारतात जर कापसाचे भाव वाढले तर कदाचित हा आकडा स्थिर सुद्धा राहू शकतो। कापूस वापराच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं असं म्हणणं आहे की देशात यंदाही कापूस वापर हा 311 लाख गाठींचा होऊ शकतो। मागच्या हंगामात सुद्धा एवढाच कापूस वापर झाला होता। आता वळूयात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या उत्पादनाच्या अंदाजावर होणाऱ्या टीकेवर। नेमकं या असोसिएशनच्या अंदाजावर नेहमी शंका का उपस्थित केली जाते, तर त्याचं उत्तर आहे बदलत्या अंदाजावर। आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया हंगामातून किमान 8 ते 9 वेळा आपले अंदाज जाहीर करत असतं किंवा ते बदलत असतं। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया नेमके हे अंदाज का बदलतं, यासाठी आपल्याला नेमकं ही असोसिएशन अंदाज कशावरून काढते याचाही आढावा घ्यावा लागेल। अभ्यासकांनी असं सांगितलं की कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आपले अंदाज हे बाजारात येणाऱ्या कापसावरून किंवा सरासरीवरून हे अंदाज काढत असतं। म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये कोणत्या महिन्यात किती आयात झाली, या वर्षी किती आयात होते, यावरून हे असोसिएशन आपले अंदाज बांधत असते। आता मागच्या वर्षी काय झालं की सुरुवातीला बाजारामध्ये कमी कापूस आला, नंतरच्या टप्प्यामध्ये कापूस आयात सरासरीपेक्षा वाढली होती। त्यामुळं असोसिएशननं सुद्धा आपले अंदाज शेवटच्या टप्प्यात वाढवले होते। कसे वाढवले, तर मागच्या ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर 2022मध्ये कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं असं म्हटलं होतं की देशातील कापूस उत्पादन 344 लाख गाठींवर होणार आहे। पण ऑक्टोबर नंतर बाजारातील कापूस आवक कमी होत गेली। तसं या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं सुद्धा आपले अंदाज कमी होत नेले। किती कमी केले, तर मे महिन्यामध्ये कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज होता 298 लाख गाठींचा। मे महिन्यामध्ये या असोसिएशननं जाहीर केलं होतं की देशातील कापूस उत्पादन हे 298 लाख गाठींवर स्थिरावलं आहे। पण मे महिन्यामध्ये ही कापूस आवक जास्त होत राहिली, म्हणजे बाजारात जास्तीत जास्त कापूस येत राहिला। त्यामुळं असोसिएशननं सुद्धा आपले अंदाज वाढवायला सुरुवात केली। हा अंदाज किती वाढवला, तर नुकताच जो काही मागच्या हंगामातला त्यांनी अंदाज जाहीर केला आहे तो 9 ऑक्टोबर रोजी अहवाल प्रसिद्ध केला आहे। 9 ऑक्टोबरच्या अहवालात त्या असोसिएशननं असं म्हटलं आहे की मागच्या हंगामात म्हणजे सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या हंगामामध्ये देशातील कापूस उत्पादन हे जवळपास 319 लाख गाठींच्या दरम्यान झालं होतं। म्हणजे काय झालं, मागच्या हंगामात एकतर सुरुवातीला अंदाज वाढवला, हंगामाच्या मधात अंदाज एकदम कमी केला आणि हंगामाच्या शेवटी परत अंदाज वाढवला। यावरून अनेक टीका झाल्या। अनेक अभ्यासक, उद्योग आणि व्यापारी यांनी सुद्धा असोसिएशनच्या अंदाजावरून किंवा अंदाज काढण्याच्या पद्धतीवरून मोठ्या प्रमाणात टीका केली होती। परत एकदा या कापूस उत्पादनाच्या अंदाजामध्ये गडबडीमध्ये नेमका भविष्यात आपला कापूस बाजार कसा राहू शकतो याचाही थोडासा आढावा घेऊयात। जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा यंदा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे। कापूस वापर काही प्रमाणात कमी होईल, पण उत्पादनातील घट ही जास्त आहे। त्यातच चीनसारखा महत्त्वाचा वापरकर्ता देश, या देशाची मागणी पूर्ण होईल असं चित्र सध्या त्या देशात नाही आहे, म्हणजे त्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढू शकते। भारताच्या शेजारील देशांना सुद्धा यंदा कापूस टंचाई भासू शकते। पाकिस्तानच्या उत्पादनाबद्दल सुद्धा आताच काही स्पष्टता येत नाही आहे, वेगवेगळे अहवाल येत आहेत। त्यामुळे साहजिकच भारताकडे सगळ्या जगाचं किंवा कापूस बाजाराचं लक्ष असेल। आपल्याला कापूस आयात वाढवावी लागेल हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। कापूस मूल्य साखळीतील सर्व घटकांची शिखर संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आता हे जवळपास स्पष्ट केलं आहे। म्हणजेच काय, तर कापसाचा भाव भविष्यामध्ये निश्चित वाढू शकतो। तसे संकेत, तसेच घटक पूरक आहेत। मग आता प्रश्न उरतो की नेमके आता सध्या भाव दबावात काय, तर बाजारातील अभ्यासकांच्या मते सध्या जागतिक बाजारामध्ये कापसाला इव्हन कापडाला मागणी कमी आहे। ती कशामुळे आहे, तर तिकडं युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये तणाव कायम आहे। इकडे इस्रायलमध्ये सुद्धा युद्ध आहे। या युद्धामध्ये काही अरब देशसुद्धा इस्रायलच्या विरुद्ध भूमिका घेताना दिसत आहेत। त्यामुळं कच्चे तेल महागलं आहे, याचे पडसाद जागतिक पातळीवर दिसत आहेत। त्यामुळं कापडाला मागणी कमी झालेली दिसते। काही अभ्यासकांच्या मते ही युद्धाची परिस्थिती निवळली किंवा युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आली तर कापडाला मागणी वाढू शकते। त्या काळामध्ये कापसाचे भावसुद्धा काही प्रमाणात सुधारलेले दिसू शकतात। पण आपण केवळ आपल्या देशाचा विचार केला तर आपलं उत्पादन किंवा आपला कापूस पुरवठा यंदा मागणीपेक्षा कमी आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कापसाचे भाव वाढू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करताना बाजार दराची व्यवस्थित माहिती घेऊन बाजाराचा अभ्यास करूनच विक्रीचा निर्णय घ्यावा, कारण यंदा आपलं उत्पादन घटलं आहे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच आपला उत्पादन खर्च भरून निघणार आहे। कापूस बाजारातील या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून वेगवेगळ्या पिकांच्या बाजारभावाविषयी आम्ही माहिती देतच असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।